वसई विरारमध्ये सलग 7 दिवसापासून पावसाचा कहर सुरू आहे। 2 दिवसात तर अतिवृष्टीमुळे पूर्णपणे हाहाकार वसई विरारमध्ये माजलेला आहे। या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे, लाईट सेवा बंद आहे, त्याचबरोबर मोबाईलची रेंज ही बंद आहे। मी आता सध्या वसईच्या आनंदनगर परिसरामध्ये आहे। हा आनंदनगर परिसरामध्ये 70 ते 80 इमारती आहेत या ठिकाणी आणि 3 दिवसापासून या ठिकाणी लाईटच नाही आहे आणि लाईट नसल्यामुळे इन्व्हर्टर संपलेला आहे आणि त्याचबरोबर सोसायटीमध्ये पिण्याचं पाणी टॅरेसवर जात नाही आहे, मोबाईलची रेंज नाही आहे, इंटरनेट सेवा नाही आहे। संपूर्ण 30 दिवसापासून हे जे आनंदनगरचे रहिवासी आहेत त्रासलेले आहेत। आपण त्यांच्याशीच बोलूया। सर काय सांगाल, 3 दिवसापासून लाईट नाही, कसा सामना करावा लागतोय? 3 दिवसापासून लाईट नाही, त्यामुळे आम्हाला पाणी येत नाही आहे, पाणी नाही, मोबाईल नाही चालत आहे आमच्या घरामध्ये, लाईट नाही आहे, इंटरनेट नसल्यामुळे मुलांचे जे आता ॲडमिशन करता जी प्रोसेस चालू आहे त्यांचे क्रॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन आहेत, काही ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करून ती फी क्लेम करायचे, हे सगळं मुलांना डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं आहे माझ्या। आणि परत आता रात्री बेरात्री कोणी आजारी पडला, आता काल एक आमच्या बाजूवाला आजारी पडला तर त्याला आम्ही ट्रॅक्टर शोधत होते, गाडी शोधत होते, ॲम्ब्युलन्स शोधत होते, ते पण नाही मिळत। त्याला आजारी पेशंट तो उभा राहू शकत नाही, त्याला अर्ध्या कमरे इतक्या पाण्यामध्ये आम्ही चालत चालत बंगलीला हॉस्पिटलला ॲडमिट केला। तर हे असं प्रशासनाचं कुठेच लक्ष नाही, कोणीच प्रशासनाचा माणूस आम्हाला 3-4 दिवसात दिसला सुद्धा नाही इकडे। नक्कीच भयानक परिस्थिती आहे। 3 दिवसापासून लाईट नहीं है। काय सांगाल, कशा अडचणी येत आहेत? एकदम मतलब पहली बार, मतलब ये एरिया में इतने सालों से मतलब मैं रह रहा हूँ, पहली बार है कि जो ये लेवल तक पानी आया हुआ है। लाइट भी नहीं है, इंटरनेट भी नहीं है, कुछ भी नहीं है। मतलब ऐसा बच्चे लोग के लिए खाने के लिए मतलब सुबह मतलब जा रहे इधर उधर, इधर से बाहर निकलने के लिए भी मतलब जगह नहीं है, उतना हालत खराब है। मतलब ये फर्स्ट टाइम घरामध्येही पाणी साचलेलं आहे, तळघरात पाणी साचलेलं आहे। कशी फर्निचर किती नुकसान झाले? नुकसान तर बरेचसा काही झालेलं आहे साहेब। तुम्हाला काय सांगू का, 6 तारखेचा जो पाऊस होता, आज तरी पाऊस थोडा कमी आहे, 6 तारखेचा जो पाऊस होता तो पूर्ण कमरेत नव्हता। जेवायचा ठेवायचा काही कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीत। फक्त आणि फक्त हे फाउंडेशनवाले होते, त्या फाउंडेशन समाधान फाउंडेशनवाल्यांनी दूध आणि बिस्किट ते काली आले होते आणि आजही आले होते। सकाळपासून जे 3 दिवसापासून लाईट नाही, काय कसं काय त्रास, काय सांगाल? त्रास तो बहुत है, लाइट नहीं है, इंटरनेट नहीं है, कुछ भी। लाइट के बिना तो कुछ भी नहीं है ना, फिर मोबाइल चार्ज नहीं हो रहा है। और ये मैं तो यहीं रहता हूँ 106 श्रीनाथ अपार्टमेंट में, वहाँ पानी पूरा भरा है। कुछ भी जो है ऐसा है कि पानी बिल्डिंग के अंदर चला गया है, कुछ भी नहीं है, लाइट भी नहीं है, अंदर जा भी नहीं सकते, पूरा अंधेरा ही अंधेरा है। पिण्याचं पाणी वर चढत नाही लाईट नसल्यामुळे। पाणी पिण्यासाठी कसं काय हे करतात? किती खर्च येतो आता दिवसाला? काय नाही, काय खर्चासाठी पण काय नाही। आता एवढं लोकांना त्रास दिला, कोण विचारायला येत नाही, काय नाही। आता पाणी पण संपलं आहे, आता लाईट पण नाही, तेव्हा पाणी येत नाही, बाहेरतून पाणी आणायला लागेल, एवढं कष्ट करून जायला लागते, जाम त्रास झाला आहे यावर्षी। नक्कीच आपण विचार करू शकतो, 3 दिवस झाले, 3 दिवसापासून या आनंदनगर परिसरामध्ये लाईट नाही आहे आणि असं असल्यामुळे येथील 70 ते 80 जवळपास इमारती आहेत, त्याच्या इमारतीतील जे रहिवासी आहेत, कुटुंब आहेत, ते अगदी त्रासलेले आहेत। जेवण बनवण्यासाठी त्यांच्याकडे पर्यायी नाही, कारण की सगळ्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे, आजूबाजूचे दुकानं बंद आहेत, दुकानदारांचे अतोनात नुकसान झालेले आहेत। त्याचबरोबर लाईट नसल्यामुळे पिण्याचं पाणी जे आहे हे टॅरेसवर गेलेलं नाही आहे। तसेच खाली पिण्याचं टँक आहे तिथेही पूर्णपणे दूषित पाणी घुसलेलं आहे, त्यामुळे ते पिण्यायोग्य पाणी नाही आहे। त्याचबरोबर घरामध्येही घाण पाणी साचलेलं आहे। अशा त्रासातून व्यापातून येथील नागरिक जात आहेत, मात्र प्रशासन यांच्याकडे बघत नाही आहे असा त्यांचा आरोप आहे। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई।